राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय। नाराज झालेले काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, मात्र आज त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं। संजय काकडे भाजपमध्येच राहणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय। संजय काकडेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। संजय काकडे आपल्या बरोबर आहेत, तुम्ही आता नाराज नाही असं म्हणायचं का? 100% नाराज नाहीये। माझी नाराजी माननीय मुख्यमंत्र्यांवरती किंवा पंतप्रधान आपले नरेंद्र मोदींवरती बिलकुलच नव्हती। मी प्रत्येक वारंवार सांगत आलेलो आहे, जी काय नाराजी होती ती आमच्या पक्ष चालवणाऱ्या व्यक्तींवरती होती। ते महाराष्ट्रातले असतील किंवा पुणे शहरातले कार्यकर्ते, पण त्यांना सगळं देवेंद्र फडणवीसांनी समजून सांगितलेलं आहे किंवा पक्ष कसं चालवायचं, काय केलं पाहिजे, आणि मी त्यांच्या ज्या काही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले त्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात उद्यापासून मी कामाला लागणार आहे। पण अशा कुठल्या कुरबुरी होत्या ज्या आता शांत झालेल्या आहेत, ज्या पुन्हा डोकं वर काढणार नाहीत असं तुम्हाला वाटतं? तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न होता, तो सॉल्व्ह झालेला आहे। त्यामुळे आता ह्या वादावर विषय काढणं योग्य नाही। आता महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष परत सत्तेवर येऊन नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस कशी विराजमान होतील, आता हा विषय राहिलेला आहे आमच्या दृष्टीने। पुण्याची लोकसभाचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत, अजूनही तुम्हाला आशा आहे का? नाही, आता जशी देवेंद्र फडणवीसांनी आता सांगितलं की पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे, त्यामुळे आता पुण्यापुरतं न राहता पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याचं मी ठरवलेलं आहे। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश अमित जोशी, झी 24 तास, मुंबई।